सांगलीतील बालवाडी सेविकांना किमान वेतन लागू करण्यास मंजुरी. महिला बालकल्याण समिती सभापती बानू जमादार यांच्या पाठपुराव्याला यश. सांगली महापालिका क्षेत्रातील बालवाडी सेविकांना किमान वेतन लागू करण्यात यावे अशी मागणी बालवाडी शिक्षकांनी महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती बानू जमादार यांच्याकडे केली होती. त्यानुसार सभापती बानू जमादार यांनी महासभेत त्याचा पाठपुरावा करत बालवाडी सेविकांना किमान वेतन लागू करण्याची मागणी महापौर यांच्याकडे मांडली आणि या मागणीस महापौरांनी मंजुरी दिली. बालवाडी सेविकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शिक्षकांनी महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती बानू जमादार यांचे आभार व्यक्त केले. बालवाडी शिक्षकांच्या आर्थिक हितासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या मानधनात सुधारणा होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. दरम्यान माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महासभेपूर्वी सर्व नगरसेवकांना निवेदन आणि गुलाब पुष्प देऊन महासभेत विषय मांडण्याची विनंती केली. बालवाडी सेविकांनी आज महिला बाल कल्याण समितीकडे किमान वेतनचा प्रस्ताव दिला होता. आज रोजी महासभेमध्ये महिला बाल कल्याण समितीच्या मार्फत महापौराकडे निवेदनाद्वारे मागणी केली असता या ठरावास मंजुरी मिळाली. गेले 20 ते 25 वर्ष अगदी 600 रुपयेपासून या बालवाडी सेविका महापालिकेच्या शाळांमध्ये लहान लेकरांना चांगलं शिक्षण देत आहेत. आज महापालिकेनं गेल्या 25 वर्षात त्यांची पगार वाढ करत करत 10,000 रुपयेपर्यंत आणलेली आहे. आज त्यांची मागणी आहे की सर्वजणांना, सफाई कर्मचारी असतील, हे असतील, महापालिकेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आज किमान वेतन कायदा लागू केलेला आहे. तर या महिलांना पण 70च महिला आहेत, महापालिकेचा काही जास्त खर्च होणार नाही. मात्र शिक्षणाची सुरुवातच ज्या आमच्या या माता करतात, या बहिणी करतात, यांना किमान वेतन मिळावं म्हणून आज महासभेत मागणी केलेली आहे. तसेच किमान वेतन तर त्यांना मिळाल्यानंतर पुढची स्टेप म्हणजे त्यांना या सेवेत कायम करावं. आज तुम्ही पाहता की वरच्या शिक्षकांना लाख लाख 1.5 लाख पगार आहेत. त्यांच्या दर्जाचं शिक्षण लहान मुलांना आता 2री-3रीला गेल्यानंतर मुलांना ते शिकतात येतं. मात्र ज्या लेकरं 2.5-3 वर्षाचे आहेत त्यांना शिक्षण देणं खरं महत्त्वाचं आणि अवघड काम आहे. तेव्हा माझ्या या भगिनींना किमान वेतन कायदा लागू व्हावा, त्यांनी सेवेत परमनंट व्हावे, यासाठी आज सगळ्या नगरसेवकांना माननीय महापौर साहेब, उपमहापौर यांना निवेदन दिलेलं आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी आमची विनंती. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.